नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत देवराव थिटे साहेब यांच्या शेतात, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांचं हे शेत आहे। आणि यांनी शेतीमध्ये खूप मोठं धाडस केलं, ते म्हणजे कसं की बिना कल्टिवेशनची शेती। बिना कल्टिवेशनची शेती हा जर विचार केला तर सर्वसामान्य शेतकऱ्याला थोडीशी खटकणारी बाजू आहे की वा कल्टिवेशन करायचं नाही तर मग तण कसं काढायचं, उत्पादन कसं घ्यायचं। कारण जर समजा आपण कल्टिवेशन नाही केली तर सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे की तण कसं काढायचं। तर थिटे साहेबांनी याला खूप चांगला दुजोरा दिला आहे की थिटे साहेबांचं म्हणणं आहे की जर समजा आपण कल्टिवेशन नाही केलं तर तण पण येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांना आपण विचारू की बिना कल्टिवेशनची शेती तुम्ही का स्वीकारली? थिटे साहेब, आपण बिना कल्टिवेशनची शेती का स्वीकारली? कसं झालं की मजुराचा प्रश्न आहे आणि कल्टिवेशनमुळे जमिनीची जी आहे सुपीकता वाढते। जमिनीची धूप होते, जमिनीची धूप थांबते, सुपीकता वाढते। हे मुख्य कारण। आणि दुसरी गोष्ट की आपण म्हणतो बा नांगरणीमुळे खोल नांगरणी व्हायला लागल्यात आणि जमिनीची खूप धूप व्हायली, जमिनी आपल्या नांगरल्या चालल्या, त्याच्यामुळं जमीन खराब व्हायला, खालची माती आपण वर काढायला लागलो। आणि नांगर जे असं आहे की आपण पहिले जे नांगरत होतो ते जास्त फूट 1.5 फूट नांगरत होतो, आता जवळजवळ म्हणजे खूप खोल नांगरटी व्हायली। आणि त्यामुळे काय व्हायलं की आपली पूर्ण जमिनीचा जे सामू आहे, वरचं जे हे आहे ते पूर्ण आत म्हणजे सुपीक माती पूर्ण आपण आत घालायलो, पुन्हा वर हे व्हायले। दुसरी गोष्ट आपण म्हणतो बा तणाचा प्रश्न जे म्हणतो की नांगरल्यानं तण होत नाही, असा सर्वसामान्य शेतकऱ्याचा समज आहे आणि सर्वांचाच आहे। मलाही तसंच वाटत होतं, परंतु नंतर असं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण नांगरतो त्यावेळेस आपलं जे बी आहे हे अति एकदम खोल जाते आणि खोल पडलेलं बी कमीत कमी 3 टप्प्यामध्ये निघते। त्यामुळं तो एक भ्रमच आहे की बा नांगरल्यामुळे तण होत नाही, उलट त्याचा जास्त त्रास होतो। कसं सुरुवातीला निघते, त्यानंतर दुसरा टप्पा निघतो आणि तिसरा टप्पा निघतो आपलं जे आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचं बघा, हळद काढा असो किंवा कुठलंही पीक असो, हार्वेस्टिंग त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप तण निघालेलं असतं, ते आपल्याला कापून काढावं। बरोबर। म्हणजे याचा अर्थ असा आहे की नांगरणीमुळे तण होत नाही असं काही नाही, उलट ते जास्त त्रासदायक असते। आणि आपण आता हे जे आहे नॉन कल्टिवेशनमुळे काय होईल की जे तणाचं जे बीज आहे ते सगळं वर राहील आणि ॲट ए टाइम ते निघून येईल आणि आपण तणनाशकाच्या नियंत्रणामुळं त्याच्यावर कंट्रोल करू शकतो। उलट ते नांगरणीपेक्षा किंवा कल्टिवेशनपेक्षा हे फायदेशीर आहे असं मला वाटतं। आणि तसा प्रयोग आपण आता यावरती करत आहोत। ठीक आहे, धन्यवाद साहेब। नॉन कल्टिवेशन शेती आपण जी स्वीकारली हे खूप छान केलं, कारण एक तर मजुराचा प्रश्न आहे, दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकतेचा प्रश्न आहे आणि तिसरी गोष्ट उत्पादनाचा पण प्रश्न आहे। कारण नॉन कल्टिवेशनमध्ये जमिनीची सुपीकता वाढते आणि जमिनीची सुपीकता जर वाढली तरच अर्थात ते आपल्याला उत्पादन हे जास्तच मिळतं। हे खरंच अतुलनीय आणि महत्त्वपूर्ण काम थिटे साहेबांनी केलं आहे। याची जी जोड आहे ही खरोखरच छान आहे। तर त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये बिना कल्टिवेशनच्या शेतीमध्ये करवंद केले। हे पहा, करवंदाची झाडं खूप छान ग्रोथ आहे यांची, आणि मी तुम्हाला प्लॉट सर्व फिरून दाखवतो। आणि ह्या करवंदाच्या झाडामध्ये त्यांनी काय घेतलं होतं, गेल्या वर्षी तूर घेतली होती। तर ही पहा, धसकटं तुरीचे दिसतात का तुम्हाला? हे जसे तसे धसकटं आहेत तुरीचे। आणि हे जसे तसे धसकटं तुरीचे न काढता, न कल्टिवेशन करता आता याच्यात आम्ही हळद टाकलेली आहे। हे पहा, तुम्हाला इथं हळदीचा हे हळकुंड दिसायला लागलं आहे। हे कसं टाकलं की खुरप्यानं उकरलं आणि इथं हळद टाकली आम्ही। हे इथं पण निघायला लागलं हे हळकुंड, हे निघायला लागलं आहे हळकुंड। तर इथं शेंग आहे खाली आपण टाकली, ही निघायला लागली। आणि हे थोडंसं हळकुंड वर राहिलं बायला। आता आपण याला माती लावणार आहेत, आपण अशी याला माती लावून घेणार आहेत। हिचं आता थोडंसं वापसा नव्हती रानामध्ये, पाऊस पडला, आता 2 दिवसात वापसा होईल आणि आता ही माती काढून आपण अशी माती लावणार आहोत। इकडं करवंदाचं झाड आहे मध्ये, आणि ह्या बेडवर आपली तूर होती। तर तुरीचे हे धसकटं आपण काढले नाही जसे तसे, कारण हे धसकटं आता कुजणार आणि ह्या धसकटातून हवा पास होणार आणि ह्या धसकटातून
हवा आणि पाणी याचं चांगल्या पद्धतीनं वापसा कंडिशन निर्माण होणार. कशाला? आपल्या हळदीला. मग हळदीला जर वापसा कंडिशन चांगली जर मिळाली इथं तर ॲटोमॅटिकच हळद आपल्याला एक नंबर येईल आणि उत्पादन चांगलं देऊन जाईल. तर हे असं इथं आपण इथं ध्येय ठेवलेलं आहे बिना कल्टिवेशनच्या शेतीमध्ये. आणि खर्चाचा मुद्दा जर धरला तर इथं आपल्याला कल्टिवेशनमध्ये आपल्याला खर्च पण कमी होतो आणि दुसरी गोष्ट मजुराचा प्रॉब्लेम जे आहे ते पण इथं सॉल्व केला जातो. तर अशा पद्धतीनं ही बिना कल्टिवेशनची शेती आहे. तर याचा अवलंब सर्व शेतकऱ्यांनी करावा असं थिटे साहेबाचं म्हणणं आहे. आणि पुढचा प्लॉट जे आमचा इथं करवंद आहे अगोदरचं आणि त्याच्यानंतर तूर घेतली गेल्या वर्षी. हे तुरीचे धसकटं पहा तुम्हाला दिसतात सर्वत्र. आणि त्याच्यानंतर आता धसकटं न काढता हे बेड आहे, ह्या बेडवरलं धसकटं न काढता आपण ह्या बेडवर हळद घेतलेली आहे. तर हळदीची आपली लावगण झालेली आहे. 7-8 दिवस झाले. बघा हे निघायला लागली आपली हळद. कुठं 11 जूनला लावली आणि आज तारीख आहे 18 जून. म्हणजे जवळपास 10 दिवस 8 दिवस झाले. तर आता दुसरा व्हिडिओ नंबर हा 1 आहे. तर दुसरा व्हिडिओ आम्ही याच्यात टाकणार आहोत. रेग्युलर व्हिडिओ नंबर 1, 2, 3, 4, 5 असे 4-5 व्हिडिओ टाकू. आणि त्या 4-5 व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या शेतीचं काय परफॉर्मन्स वाटतं आणि शेती खरंच बिना कल्टिवेशनची करायला पाहिजे का नाही पाहिजे हे तुम्ही तुमचं ठरवा. आम्ही तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहोत. तर मित्रांनो चला आपण थोडंसं पाहूया थिटे साहेबाचा प्लॉट करवंदाचा आणि हळदीचा, जे नवीन प्लॉट व्हायला लागला आपला हळदीचा. आता हे कुठं हे राहिली बघा शेंग उघडी. आता याला माती लावायची. हे टेम्परवारी बेड म्हणायचं थिटे साहेब. आता जी आपल्याला परमानंट जी बेड मारायचं आहे ते आता होईल. माती म्हणजे उगा आपण याच्यात लावली ना, माती कमी होती त्यावेळेस. शेंगा थोडंसं दाबून घ्या नंतर असं बायानं गडबडीनं टाकलं. हे कुठं झालं आता येत असं. इकडं तास एकदम राईट लागलं बघा. तिकडून थोडंसं धसकट मध्ये आले त्याच्यामुळे थोडं ही माती याच्यावर पडली. तणाचा प्रश्न नाही, तणाचा काहीच प्रश्न नाही. आता माती लावते वेळेस हे थोडंफार निघून जाणार आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. एक नंबर आहे. स्वच्छ जमीन आहे सध्या. तर जे तुम्ही तर मला लागले तणनाशक असं ते काय आवश्यकता मला वाटत नाही तणनाशकची. मला गरजही वाटत नाही. तेच म्हणालो मी. करवंदाची झाडं खूप छान आहेत, मस्त आहे. तणनाशकचं काही करू नका तुम्ही. आता सरळ ड्रेंचिंग करून घ्या आणि माती लावून घ्या बस. नंतर बघू मग आपण. निंदूनच घेऊ. कारण तणनाशकचं नाही तण उगवलंच नाही ना. तर नाहीच आहे. तुम्ही आता असं कल्टिवेशनमध्ये जास्त तणाचा प्रॉब्लेम आहे. पुन्हा याच्यात आपलं एक झालं म्हणजे नांगरणी, रोटावेटर, नांगरणी, पुन्हा बेड पाडणे. हे खर्च सगळा वाचला ना. त्याच्यामध्ये आपलं खत झालं. बरोबर. नांगरणी, रुटर आणि बेड ह्याचा खर्च वाचला. लागले असं असते. 20,000 मध्ये आपलं खत 20,000 मध्ये आपलं खत आलं. शेणखत आपण बेडवर टाकलं ते. आणि याचं सगळं बायोमास आहे हे सगळं. याचं मृत पिकांचे अवशेष जसे तसे असल्यामुळे याचं बायोमास बॉडी आपल्या पिकाला मिळणारच आहे त्याचे. हे कुठं आता समजा इथून त्या तिथपर्यंत तुम्हाला काही दिसणार नाही. आता आम्ही त्याच्यावर काम करू. हो ना. आता ते जे राहिले कुठं ते करावं लागणार आहे, पुसून घ्यावं लागणार आहे आपल्याला. मस्त प्लॉट आहे. आता दुसरा व्हिडिओ आपण टाकूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे प्लॉट बहरून दिसेल. कारण आज पहिलाच व्हिडिओ आणि पहिलाच प्लॉट असल्यामुळं मन लागणार नाही. हे आता याच्यावर थोडंसं हे करा, लक्ष द्या. हे बुजून घ्या. कारण कसं आहे आता ऊन जर वाढलं तर हे पुन्हा आपलं बियाणं खराब होईल.
बेडला बी माती लागती हो आणि ही बुजून बी जाते आपली शेंग. आणि ठोक झाला ना त्याच्यामुळे. हां तसे याला मातीचा आधार आहेच खालून. हो आहे ना. कुठं कुठं जात आहे या साईडला काहीच नाही एखादं ते. हां ह्या साईडला काय कुठंच उघडं नाही. टेम्पररी बेड कसे वाटले मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि बिना कल्टिवेशनची शेतीविषयी तुमचं काय मत आहे हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आम्हाला रजा द्या. थँक्यू, धन्यवाद.